क्रमांक 14 मधील ही एक नाली आहे। ही नाली मोहनदोड हडप्पा मध्ये उत्खनन करण्यात आलेल्या नाली सारखीच नाली आहे। नमस्कार, आपण पाहत आहात SD न्यूज महाराष्ट्र, आपलं आवडतं मराठी YouTube न्यूज चॅनल। वाजूरे
प्रभाग क्रमांक 14 मधील कालिका देवी पाठीमागचा परिसर आणि खड्डा सर्वात मोठा खड्डा जर मला 15 वर्षापासून खड्डा नंबर 1 तर तो प्रभाग 14 मधला खड्डा नंबर 1 असे भरपूर खड्डे आहेत आपण पाहतोय 15 वर्षापासून 15 ते 20 वर्षापासून या रस्त्याच्या ठिकाणी काही सुद्धा बदल झाला नाही. चौक आहे आणि या चौकामध्ये सर्वांना त्रस्त झालेले आहेत नागरिक, लहान वृद्ध आबाल सगळे या ठिकाणून जाताना प्रत्येकानं या ठिकाणी त्रास होतो. तर या ठिकाणी आतापर्यंत कसलं कुणी लक्ष दिलं नाही. या निष्क्रियतेसाठी वारंवार सांगून सुद्धा काही या ठिकाणी बदल झालेला नाही. म्हणून या चौकाला आज खड्डा चौक हे नामकरण करण्यात आलेलं आहे. जाहीर निषेध, जाहीर निषेध, महानगरपालिकेचा जाहीर निषेध, जाहीर निषेध. आता कुठे आहेत खड्डे?
बघायचं घ्या. ज्यांना ज्यांना पुरातन विभागातल्या अवशेष बघायचे असतील त्यांनी बघून घ्या. असा दुर्मिळ पण येणार नाही. या पुढे या पुढे येऊन बोला. मला थांबा की रजूभाई वाईट घ्या क्रमांक 14 मधील ही एक नाली आहे. ही नाली मोहिंदोड हडप्पामध्ये उत्खनन करण्यात आलेल्या नालीसारखीच नाली आहे. किती वर्षापूर्वीच्या असेल तर अंदाजे सांगता येणार नाही. आतापर्यंत याच्या विकास म्हणून गटारी नवीन बदल काही केलेलाच नाही. लोकांना सांडपाण्याची व्यवस्था नाही. परेशानी सगळ्यांना नागरिक त्रस्त झालेले आहेत. गटारीत पाणी रोडवर येतं, पाण्याचा घाण वास मारतो, कचरा रस्त्यावर राहतो. पावसाळ्यात फार मोठा प्रश्न याचा तुंबलेल्या पाण्याचा नागरिकांना सहन करावा लागतो आहे. सदरील नाली दाखवण्याचा प्रशासनाला हेतू हाच आहे की इथल्या ज्या काही नागरिक समस्या आहेत आरोग्याच्या बाबतीत असतील तर त्या कुठेतरी सुधारणा व्हावी यासाठी आम्ही हा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हा मोर्चा काढलेला आहे आणि आपल्याला सर्व सचित्र दर्शन या ठिकाणी आम्ही दाखवत आहोत. हा फक्त आमचा एक उद्देश आहे की आपण आमच्यापर्यंत पोचावं, हा फक्त आमचा मूळ उद्देश आहे. आणि आपण पाहतायत की नालीची काय अवस्था आहे. नाली गत 35 ते 40 वर्षापासून जी अवस्था जशी आहे तशीच त्या नालीची अवस्था आहे. आणि यामुळे या ठिकाणी राहणारे जे काही नागरिक आहेत त्यांना ढासाचा प्रश्न उद्भवत आहे. त्याचबरोबर आरोग्याच्या बाबतीत ज्या काही प्रश्न असतील, पिण्याचा पाण्याचा प्रश्न जो असतो की नळ याच ठिकाणाहून गेलेले असतात, त्यामुळे हे पाणी त्या नळाच्या ह्याच्यामधून कुठेतरी लिकेजमधून पाणीमध्ये जात आहे. त्यामुळं कृपया प्रशासनाला विनंती आहे की आपण कृपया याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर या नालीचा प्रश्न मार्गी काढावा ही आमची विनंती आहे. महाराज
आम्ही झालो प्रॉब्लेम गेला सर्व इथं जमलेलं मित्र परिवार प्रभाग 14 येथील सर्व समस्त मित्र परिवार इथं जमलेलो आहोत आणि या ठिकाणी जमण्याचं कारण म्हणजे प्रशासनाचा ढिसाळ कारभार हा जनतेने प्रशासनाला दाखवून देण्यासाठी आणि जनतेने वेळातला वेळ काढून सवखर्चातून या गोष्टी प्रशासनाच्या समोर आणण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे. आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहू शकता की नाल्या कशा प्रकारे दबलेल्या आहेत, कशा प्रकारे नाल्यावर अतिक्रमण झालेलं आहे, कशा प्रकारे मोकळ्या जागेत कचरा साचलेला आहे, कशा प्रकारे नाल्या तुंबलेल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा टाइम टेबल नाही, ना साफसफाईचा टाइम टेबल नाही, ना कुठल्याही गोष्टीचं टाइम टेबल नसताना मनपा प्रशासन करतंय तरी काय. रस्ते हा रस्त्यावर प्रश्न उठवत नाहीत, नाल्याचा प्रश्न मांडत नाहीत, सोडवित नाहीत, आरोग्याच्या समस्याच्या बाबतीत प्रश्न सोडवित नाहीत, खड्डे सोडवित नाहीत. नागरिकांनी किती वेळा म्हणजे कुठं आंदोलन करायचं, तर आंदोलन केल्याशिवाय प्रभाग 14चा विकास होणार नाही ही ब्रीदवाक्य ठरवलेलं आहे का त्यांनी की नागरिकांनी आंदोलन केलं तेव्हाच आम्ही विकास करू असं काय लोकप्रतिनिधींनी ठरवलेलं आहे का. त्यांच्या वागण्यावरून दिसतंय की आम्ही उठाव करायला पाहिजे तेव्हा तुम्ही विकास करणार. हेच गोष्टी तुम्ही साध्य करण्याचा प्रयत्न करत आहात. आज वारंवार आता थंडीचा मोसम चालू आहे, अवकाळी पावसाच्या मध्यंतरी पाऊस पडतोय, आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय, तर डास, चिरटे, डेंग्यू, चिकनगुनिया नाही विविध प्रकारचे आजार आज इथं निर्माण होत आहेत आणि त्या आजाराला इथल्या नागरिकांनी कशा प्रकारे तोंड द्यायचं म्हणजे दवाखाना बी बंद करायचा, मनपाचा टॅक्स बी भरायचा आणि सुविधाच्या अभावानं नावानं बोंब असं किती दिवस चालणार आहे. यावर्षी या गेल्या वर्षी पण आम्ही अमृतधारेच्या पाईपलाईनच्या खड्ड्यासाठी आम्ही आंदोलन केलं होतं. त्यावेळेस आमच्या आंदोलनाची दखल 8 दिवसानंतर घेऊन खातूर डागडुजी केली यांनी आणि आज पण आम्हाला आंदोलन करावं लागतं 1 वर्षानंतर. आणि काय तर तरुण युवक जागा झाला आणि मग जागा झाला युवक तुमच्या विरोधात आम्ही आवाज उठवत नाही, आम्ही प्रशासनाच्या यंत्रणेवर आवाज उठवतो, आम्ही वैयक्तिक कुणाच्या विरोधात आवाज उठवतो. आम्ही जागा करण्याचं काम करतो. तुम्ही आमच्याकडून हक्कानं मतदान घेता, हक्कानं टॅक्स पावती घेता, हक्कानं आमच्याकडून कर भरून घेता, तशा सुविधा आम्हाला द्या ना. ज्या प्रकारे तुम्ही आमच्याकडून कर वसूल करता त्या प्रकारे आम्हाला सुविधा द्या ना. हे तुमचं कर्तव्य असताना आम्ही नागरिकांनी स्वतःहून एक विचारानं एकत्रित येऊन प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवणं म्हणजे किती अत्यंत दुर्दैवी बाब आहे प्रशासनासाठी. आणि जवळपास महानगरपालिकेचा कार्यकाळ संपून 3 वर्ष झाले. आता मनमौजी कारभार चालू आहे. ह्याला फोन लाव, त्याला फोन लाव, ह्याचा माणूस येणार, त्याचा माणूस येणार, फक्त श्रेयवाद आणि श्रेयवाद चालू आहे. नागरिकांच्या समस्येशी कुणालाही काही देणं घेणं नाही. एवढं बोलतो. धन्यवाद.